हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो फर्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी माझ्या ताईला घ्यायला जाती आहे परतनीसाठी. सो फायनली ना आम्ही तिला घरी आणलेलं आहे. बट आज तिला मी माझ्याकडे जेवायला बोलवलेलं आहे. सो आज जिजू, ताई, काकू, मावशी, मावसा सगळेच आलेले आहे. सो त्यांच्यासाठी ना मी छान असा मस्त स्वयंपाक बनवणार आहे. तर आता आपण स्वयंपाकाला स्टार्ट करूया. देन मी तुम्हाला काय काय मेन्यू बनवलेला सगळं डिटेलमध्ये सांगेन. चला तर मग आपण आपल्या आजच्या व्लॉगला स्टार्ट करूया. बट त्याआधी जर तुम्ही मला सबस्क्राईब केलेलं नाही आहे यूट्यूबला तर पटकन जा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की कंटिन्यू पूर्ण बघा. इकडे शिफ्ट झाले 10 तारखेला येतच असते. बेसन कसं टाकायचं येते तसं भुरभुरून टाकायचं का की तसं बेसन करतो आपण तसं. फक्त ते कसं येतं फक्त शिजलं की नाही तेच पाहायला लागते बरोबर. नाही तर मग तुकडे पडतात ते नाही मग बरोबर. चला आता मी तुम्हाला स्वयंपाकात काय काय बनवलं ना सगळं दाखवते. सो इकडे आहे मस्त अशी तर्री बाजवाली पातोळीची भाजी. देन आम्ही बनवलेली आहे मस्त अशी फ्लॉवरची भाजी जी मला खूप जास्त आवडते. देन छान असं तडक्याचं वरण. आणि इकडे आहे जेवणासोबत ऑलवेज लागणारी छान अशी कोशिंबीर. आणि इकडे ना आम्ही काही अशा छान पातोडी सुद्धा ठेवलेल्या आहे म्हणजे साध्या अशा सुद्धा खाता येतात. सो असा छान आम्ही सगळा मम्मी आणि मी मिळून मस्त स्वयंपाक करून ठेवलेला आहे. सगळा स्वयंपाक एकदम डन झालेला आहे. बस आता ताईची वाट बघणं चालू आहे. ताई आली की थोड्या वेळ आम्ही छान मस्त गप्पा वगैरे करू अँड देन मस्त जेवण वगैरे करू. आता बाकी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच. बट अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलेला आहे तर लवकर जा यार आणि सबस्क्राईब करा आणि डेलीचे असे छान छान ब्लॉग्स बघा. तर चला आता आपण ताईची वाट बघू आणि ताई आली की पुढचा ब्लॉग मी कंटिन्यू करते. दिसायचं नाही मावसा पुढे घालत आहे हे बघ उद्या ते बाय. अरे बाई हे मदत आली मी. आय लव्ह दिस नेल्स. एवढे सुंदर झाले आहेत ना. आय लव्ह खूप सुंदर झालेले आहेत हे नेल्स. जर तुम्हाला पण असे नेल्स क्रिएट करायचे असेल ना तर मला तुम्ही इन्स्टाला जा आणि DM करा. म्हणजे मी तुम्हाला सांगेल की हे नेल्स मी कुठून बनवले आणि मला एवढे सुंदर नेल्स कोणी करून दिले ते. एक हा घेऊ आपण. हा ट्राय कर बरं एकदा. खरंच ट्राय करायचं आहे का दे ना. बस ते घेतला बिकॉज दुसरावाला ते आवडला. आता रात्रीच्या जेवणामध्ये आम्ही पार्सल आणलेलं आहे सँडविच अँड पिझ्झा. काय हे टाकू का याच्यावर? टाक हे याच्यावरच आहे ना. या पिझ्झा नाही काय सँडविच खायला काय मस्त. हे मेन म्हणजे त्या पोरांनी बनवलंच नाही तिथं जाळा